नागरिकांना नागरी सुविधा पुरवताना तसेच विकासकामे करताना अडथळे येऊ नयेत यासाठी व्यवहार्य पद्धतीने प्रभागांची रचना करावी अशी अपेक्षा बाळगली जाते। मात्र प्रगणक गटाची माहिती नाकारून ठामपणे प्रभाग रचना केली आहे असा आरोप करीत संबंध ठाणे शहराची प्रभाग रचना विशिष्ट राजकीय पक्षाला फायदेशीर केली आहे। त्यामुळे ही रचना बदलावी तसेच प्रभाग रचनेबाबत फेरसुनावणी घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। दरम्यान प्रभाग रचनेतील अनियमिततेबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। प्रगणक गट, लोकसंख्येची गणितीय आकडेवारी, लोकसंख्येची घनता, क्षेत्रफळ आदी मुद्द्यांवर उत्तरं देताना प्रशासनाची तारांबळ उडल्याचं दिसून आलंय। ठाणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली। या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या। नागरिकांनी नोंदवलेल्या 270 हरकतींवर आज सुनावणी घेण्यात आली। मूळ सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, शिवसेनेचे केदार दिघे आदींनी संबंध प्रभाग रचनेच्या चुकीच्या पद्धतीने केली आहे। ही बाब उपमुख्य सचिव संजय सेठी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। उत्तराची काय वार आम्ही बघणार नाही का आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत। शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली। प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे। तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते। पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो, ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला। जर प्रगणक गट जर समजले नाही तर कसं काय होणार। दुसरी गोष्ट, ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही 10% अधिक किंवा 10% जास्त म्हणजे 100 जर तुम्ही पकडलं तर तुम्ही 90चा एक नगरसेवक करू शकता किंवा 110चा एक नगरसेवक। पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे 90% जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या, आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र 110% पार नियम मोडून 111% सुद्धा लोकसंख्या धरली। त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीने राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे। जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचनेत दिसत नाही। ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे। ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे। आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे, त्यात काही वेगळं सांगायला नको। पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे। पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय सेठी हे आयुक्त या ठिकाणी आले आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच वॉर्ड रचना या ठिकाणी केली गेली आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे। या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच ही मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या पिरियड 10 दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असतात। मला वाटतं 2 दिवसापूर्वी विसर्जन झालं
आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे 4-5 दिवस पुढे ढकलायला सांगितलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो. कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत. याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे, त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे. जर तुम्ही वरती गेलात तर 50% वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला. सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांचे असताना, मुख्यमंत्री त्यांचे असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर भविष्यकाळात बघूया कसं काय होतं. बैठकीला सुरुवात झालेली आहे, मात्र ठाण्यामध्ये अशा प्रकारचं काही चित्र दिसून येईल की मनसे. मला असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत. आज आव्हाडसाहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमचे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या त्या आम्ही घेऊ. त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही, असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू, या सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल. सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतंय की आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत, तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे. प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेले नाहीत, प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले नाहीत, व्यवहार पाळण्यात आलेले आहेत. तुकडे करून काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत. या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय सेठींसमोर मांडलेल्या. आमचा विश्वास आहे की संजय सेठी साहेब आणि सौरव राव हे या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा अशा बदल करून नवीन प्रभाग रचना जाहीर करू. हो 100% याच्या आधीची, पण आता तसं होणार नाही. त्यांना फिरवणार ते सगळीकडे. संजय सेठी बोलले मी स्वतः फिरणार सगळीकडे.